श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. आजचा हा संदेश ऐकण्याआधी मन शांत करा, डोळे क्षणभर मिटा आणि मनापासून एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही हा व्हिडिओ योगायोगाने पाहत असाल तर कदाचित हा केवळ योगायोग नसेल. अनेकदा आपल्या आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा मनाला दिशा हवी असते, आशा हवी असते आणि विश्वासाची गरज असते. अशा वेळी स्वामींचे स्मरण मनाला धीर देते आणि पुढे चालत राहण्याची प्रेरणा देते. आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत. अनेक भक्त सांगतात की जीवनात काही प्रसंगी त्यांना अशा घटना, प्रसंग किंवा अनुभव आले ज्यामुळे त्यांचा स्वामींवरील विश्वास अधिक दृढ झाला. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, म्हणून या संदेशाकडे अंधविश्वास म्हणून नव्हे तर श्रद्धा, सकारात्मकता आणि आत्मपरीक्षणाच्या दृष्टीने पहा. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, असे मानले जाते की श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्याला योग्य वेळी योग्य मार्ग सापडतो. आपण घाई करतो, पण ईश्वराची वेळ वेगळी असते. म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. जर तुम्ही मनापासून स्वामींवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. त्यामुळे इतर भक्तांनाही सकारात्मक प्रेरणा मिळेल. भक्तांनो, जीवनात कधी ना कधी प्रत्येकावर कठीण प्रसंग येतात. कधी आर्थिक चिंता, कधी नात्यांमधील ताण, कधी आरोग्याची काळजी, तर कधी भविष्याची भीती. अशा वेळी मनात एकच प्रश्न निर्माण होतो, स्वामी, माझी प्रार्थना तुम्ही ऐकत आहात ना? याच प्रश्नाचं उत्तर आज संदेशात शोधण्याचा प्रयत्न करूया. लक्षात ठेवा, स्वामींची कृपा म्हणजे नेहमीच एखाद्या चमत्कार असेल असे नाही. अनेकदा ती योग्य विचारांच्या रूपात येते, योग्य व्यक्तीच्या भेटीतून येते, योग्य निर्णय घेण्याची शक्ती म्हणून येते. कधी संकटातून बाहेर पडण्याचं धैर्यही हीच कृपा असते. म्हणून जर तुम्ही एखाद्या ठिकाणी परिस्थितीतून जात असाल तर निराश होऊ नका. आजचा दिवस तुमच्यासाठी नव्या आशेची सुरुवात करू शकतो. अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्यांनी मनापासून नामस्मरण सुरू केले तेव्हा त्यांच्या मनातील भीती कमी झाली. समस्या एका रात्रीत संपल्या नाहीत, पण त्या समस्यांना सामोरे जाण्याची ताकद त्यांना मिळाली. हीच खरी आध्यात्मिक शक्ती आहे. आज तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, मी रोज किती वेळ मन शांत करून स्वामींचे स्मरण करतो? मी संकटातच त्यांना आठवतो की आनंदातही त्यांचे आभार मानतो? श्रद्धा ही व्यवहारापासून वेगळी नसते. प्रामाणिक प्रयत्न, चांगले कर्म आणि स्वामींचे स्मरण ही तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. काही वेळा आपल्याला वाटतं की माझं नशीबच खराब आहे, पण प्रत्येक नवीन दिवस ही नवीन संधी असते. काल काय घडलं यापेक्षा आपण आज काय करतो यावर उद्याचं भविष्य ठरतं. जर तुम्ही आज मनापासून एक चांगला संकल्प केला, कोणालाही मदत केली, कोणाचं मन दुखावलं नाही आणि स्वामींचं नाव घेत दिवसाची सुरुवात केली तर तो दिवस आधीपेक्षा अधिक शांत आणि समाधानाचा होऊ शकतो. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, भीतीपेक्षा विश्वास मोठा ठेवायचा, रागापेक्षा प्रेम मोठं ठेवायचं आणि निराशापेक्षा आशा मोठी ठेवायची. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भक्त हो, अनेकदा आपण स्वामींकडे एकच प्रश्न विचारतो, स्वामी, माझा चांगला काळ कधी येईल? पण याच वेळी आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो का की माझ्या विचारांमध्ये, कृतीमध्ये आणि वागण्यात किती सकारात्मक बदल केला आहे? स्वामींच्या शिकवणीचा अर्थ केवळ चमत्काराची वाट पाहणे नाही, तर योग्य मार्गावर ठामपणे चालत राहणे आहे. श्रद्धा म्हणजे संकट नसणे होय, संकटात धैर्य न सोडणे होय. आज जर तुमच्या मनात भीती असेल तर ती स्वामींच्या चरणी अर्पण करा. जर मनात राग असेल तर क्षमेचा विचार करा.
जर मनात निराशा असेल तर एक नवीन सुरुवात करण्याचा निर्णय करा, कारण प्रत्येक सकाळ नवीन आशा घेऊन येते. कधी कधी आपल्या आयुष्यात काही छोटे प्रसंग घडतात. एखाद्या अनोळखी व्यक्तीची वेळेवर मिळालेली मदत, अचानक मिळालेली चांगली संधी, मनाला मिळालेला अनपेक्षित दिलासा. अनेक भक्त या क्षणांना स्वामींच्या कृपेची आठवण मानतात. प्रत्येकजण त्याचा अर्थ आपल्या श्रद्धेनुसार लावतो. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतेही चिन्ह दिसले किंवा नाही दिसले, कोणताही विशेष अनुभव आला किंवा नाही आला तरी स्वामींवरील विश्वास कमी होऊ देऊ नका. कारण खरी श्रद्धा ही परिस्थितीवर अवलंबून नसते. आजपासून एक छोटासा नियम करा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण मन शांत करून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. त्या काही क्षणात स्वतःच्या मनाशी प्रामाणिक संवाद साधा. तुम्ही कोणाबद्दल चुकीचा विचार करत असाल तर तो सोडा. कोणाला दुखावले असेल तर शक्य असेल तेथे माफी मागा. कोणाची मदत करता येत असेल तर जरूर करा. स्वामींच्या शिकवणीत सेवा, संयम, प्रामाणिकपणा आणि करुणा यांना मोठे स्थान आहे. जेव्हा हे गुण आपल्या आयुष्यात वाढू लागतात तेव्हा मन अधिक शांत होते आणि शांत मनातूनच योग्य निर्णय जन्म घेतात. तुमच्या घरात सुख, समाधान आणि प्रेम नांदो अशी मनापासून प्रार्थना करा. घरातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहो, एकमेकांशी प्रेमाने वागो. मतभेद असले तरी संवाद तुटू नये, हीच खरी समृद्धी आहे. आजचा हा संदेश ऐकल्यानंतर कोणत्याही चमत्काराची घाई करू नका. त्याऐवजी आजचा दिवस कालपेक्षा अधिक चांगला घालवण्याचा प्रयत्न करा. एक चांगले काम करा, एक चांगला विचार मनात ठेवा आणि एकदा मनापासून स्वामींचे स्मरण करा. कदाचित तुमच्या जीवनातील मोठा बदल एखाद्या मोठ्या घटनेने नव्हे तर अशा छोट्या चांगल्या सवयींनी सुरू होईल. स्वामींवर विश्वास ठेवा, पण स्वतःचे कर्तव्यही तितक्याच प्रामाणिकपणे करा. कारण श्रद्धा आणि प्रयत्न हे दोन्ही एकत्र आले की जीवनाला योग्य दिशा मिळते. जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा. कदाचित हा संदेश एखाद्याला नव्याने उभे राहण्याची प्रेरणा देईल. कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि आज तुम्ही कोणता सकारात्मक संकल्प करणार आहात हेही जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असे प्रेरणादायी स्वामी संदेश तुम्हाला वेळेवर मिळतील. शेवटी सर्वांना मनापासून प्रार्थना, स्वामी प्रत्येक भक्ताच्या जीवनात धैर्य, विवेक, समाधान आणि सद्बुद्धी द्या. संकटांना सामोरे जाण्याची शक्ती द्या. प्रत्येकाच्या घरात प्रेम, शांतता आणि आनंद नांदो. आपल्या कृपेची जाणीव प्रत्येकाला त्याच्या जीवन प्रवासात होत राहो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.